धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आपल्या बरोबर आहेत. दादा, एक कलेक्टरांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला तुळजापूरच्या कार्यक्रमातला आणि प्रचंड ट्रोल होतोय. एकीकडे पूर परिस्थिती आहे आणि हा असा कार्यक्रम घेणं किंवा त्याच्यामध्ये डान्स करणं हे चुकीचं आहे असं ट्रोल होतात कलेक्टर. 100% आपण जर बघितलं तर धाराशिव जिल्हा मधली जी पुराची परिस्थिती आहे तर गेल्या 100 वर्षात इतक्या भयंकर प्रमाणात पूरस्थिती कधीही निर्माण झाली नव्हती आणि इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान पण झालं नव्हतं. आपण जर धाराशिव मधली परिस्थिती बघितली तर 2-3 दिवस झाला आपण जवळपास किमान 400-450 लोक असतील ज्यांना NDRFच्या मदतीनं लष्कराच्या मदतीनं आपल्याला त्या ठिकाणी रेस्क्यू करावं लागलं होतं. शेतीची अवस्था आपण बघितली की जमिनीचं पूर्ण माती वाहून गेले, पिकं वाहून गेलेत, बागाच्या बागा, द्राक्षाच्या बागा फाउंडेशन सहित वाहून गेल्यात आणि आज तो शेतकरी अतिशय आर्थिक अडचणीत आहे, चणचणीत आहे. ज्या शेताच्या उत्पन्नावर तो आस लावून बसला होता ती शेतीचं पीकही गेलं, मातीही गेली, विहीरही गाळानं भरली. ज्या घरात संसार उपयोगी सामान होतं त्या सामानात सुद्धा चिखल झाला. आज त्या शेतकऱ्याला चिंता आहे की जे बँकेकडनं लोन काढून मी त्या ठिकाणी शेती केलेली आहे ते बँकेचं लोन भरायचं कसं. त्याची लेकरं शिक्षणासाठी पुण्यासारख्या ठिकाणी, संभाजीनगर सारख्या ठिकाणी राहतायत, त्या मुलांच्या फीस भरायच्या कशा, हे प्रपंच चालवायचा कसा. आणि ह्या विवंचनेतनं आपण बघितलं असेल कळंब तालुक्यातल्या आवाड शिरपुराच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली, भूम तालुक्यातल्या म्हात्रेवाडीच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली, बार्शी तालुक्यातल्या दहिटणा आणि कारीच्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली. का स्वतःचं कुटुंब पाठीमागं असताना, लहान लेकरं पाठीमागं असताना कुणाला स्वतःचं जीवन संपवावं वाटतंय. आज ही मंडळी जर त्या ठिकाणी जगण्यासाठी धडपडतायत आणि स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत नाही म्हणून नैराश्यातनं आत्महत्या करतायत. इतकी विदारक आणि भयानक परिस्थिती असताना आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी आणि अधिकाऱ्यांनी अतिशय संवेदनशीलपणे त्या ठिकाणी वागणं गरजेचं आहे. नुसतं त्यांच्या घरात जाऊन आपण दुःख व्यक्त करायचं आणि पाठीमागं आलं की मग आपला उत्साह साजरा करायचा, मला वाटतं हे कुणालाही साजेसं नाही. ते अतिशय अशोभनीय आहे, असंवेदनशीलपणाचं लक्षण आहे आणि त्या घटनेचा मी निश्चितपणे निषेध करतो. मला त्यांच्याकडनं एवढंच अपेक्षित आहे की त्यांनी हा सगळा महोत्सव त्या ठिकाणी तातडीनं बंद करावा आणि त्याच्यावर जो काही खर्च होणार आहे तो खर्च त्यांनी पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी द्यावा, ही माझी त्यांच्याकडे कळकळीची नम्र विनंती आहे. एक गोष्ट त्यांच्या बाबतीत मला निश्चितपणे सांगायचंय की निश्चित जिल्हाधिकारी चुकलेले आहेत, उपजिल्हाधिकारी चुकलेले आहेत, पण एक गोष्ट मात्र सांगायची की ज्या दिवशी पूर आला त्यांनी ते कर्तव्यच पार पडलं, त्यांनी काय उपकार केलेले नाहीत. पण पहाटे 4 वाजता 4:30 वाजता ह्याने माझा फोन घेतला. जी आपल्याला हेलिकॉप्टरची आवश्यकता होती मिलिटरीच्या, त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, NDRFच्या तुकड्या आणण्यासाठी प्रयत्न केले. त्याच्यामुळे निश्चित ते काम त्यांचं चांगलं होतं. पण मला वाटतं ह्या एका कृतीमुळे त्याच्यातला असंवेदनशीलपणा त्या ठिकाणी समोर येतोय, याचा निषेध आहे. तिथून पुढे तर त्यांनी दुरुस्ती करावी. अशा पद्धतीची कृती प्रशासनाकडनं किंवा आम्हा लोकप्रतिनिधीकडनं होऊ नये याची दक्षता आम्ही सगळ्यांनीच घ्यावी. कारण शेतकरी आमच्याकडे आस लावून बसलाय की हे आमच्यासाठी काहीतरी करतील, हे आम्हाला मदत करतील. त्याचा भ्रमनिरास अशा पद्धतीचा उत्साह साजरा करून होणार नाही याची दक्षता आपण सगळ्यांनी घ्यावी. एकंदरीत इकडे जर पाहिलं तर पंचनामे बाकी आहेत, परत तो जे कार्यक्रम आहे तो कार्यक्रम त्यांना टाळता पण येत होता. निश्चितपणे मलाच तुम्हाला सांगायचंय, या महोत्सवाचं निमंत्रण मला सुद्धा होतं ज्या दिवशी सुरुवात झालं त्याचं म्हणजे उद्घाटन. पण त्या दिवशी आपण बघितलं असेल की वडनेर देवगाव जे आपल्या परंडा तालुक्यातलं गाव आहे तिथं म्हणजे लोक वाचतायत का मरतायत अशी परिस्थिती होती. आणि मग तशा परिस्थितीमध्ये त्या कार्यक्रमाला जाण्याच्या ऐवजी आपली गरज, आपली उपयोगिता कुठं आहे, आपण कुठं प्राधान्य देणं गरजेचं आहे, मला वाटतं हे आपल्याला सुद्धा स्वतःला कळायला पाहिजे. मी तो कार्यक्रम त्या दिवशीचा टाळून वडनेरला गेलो आणि मला वाटतंय आपल्या कृतीमुळे जर कुणाचा जीव वाचत असेल तर मला वाटतं त्या गोष्टीला प्राधान्य देणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणलात ते अगदी बरोबर आहे. नुकसान झालेलं आहे, प्रचंड प्रमाणात नुकसान आहे शेतकऱ्याचं. शेतकऱ्याला आर्थिक मदत तातडीनं कसं मिळेल हे बघणं प्रशासनाचं काम आहे आणि त्याच्यासाठी जे काही वेळ खर्ची घालायचा आहे तो ह्या कामासाठी खर्ची घालणं हे अत्यावश्यक आहे. मला तर वाटतं बंधनकारक आहे, ते कर्तव्य आहे. म्हणून इतर या कुठल्याही महोत्सवाकडे वेळ घालवण्यापेक्षा
आणि तिथं हा असंवेदनशीलपणा दाखवण्यापेक्षा पंचनामे तातडीनं करून आर्थिक मदत मिळण्याच्या बाबतीतला जे काही सोपस्कार त्यांना पार पाडायचे ते तातडीनं पार पाडावे आणि शेतकऱ्याच्या पदरात त्या ठिकाणी मदतीचं माप टाकावं, ह्याच्यासाठी त्यांनी जास्तीचा वेळ खर्च करावा हीच अपेक्षा. जिल्हाधिकाऱ्याचा हा व्हिडिओ सगळीकडेच व्हायरल झाला आणि राज्यातल्या मुख्य नेत्यांच्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत. त्याच्यात संजय राऊत पण आहेत खासदार, आणि असं म्हणणं त्यांचं की त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. निश्चितपणे असंवेदनशीलतेच्या बाबतीत कुणीच मला वाटतं त्या ठिकाणी सहन करणार नाही. अशा पद्धतीनं जिल्ह्याचे प्रमुख असणारे आणि जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी असणाऱ्या व्यक्तीकडनं जर असं असंवेदनशीलतेचं दर्शन घडत असेल तर निश्चितपणे त्याची जी काही शिक्षा आहे ती निश्चितपणे त्यांना मिळाली पाहिजे. धन्यवाद. एकीकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आणि हा व्हिडिओ आणि कलेक्टर आणि उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांचा जी डान्सचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. खासदार ओमराजे निंबाळकरांचं असं म्हणणं आहे की हे निषेधार्थ आहे आणि कारवाई झाली पाहिजे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.